गुड मॉर्निंग मित्रांनो. आज ट्यूजडे आहे. बँक निफ्टीची एक्सपायरी आहे आज. उद्या हॉलिडे आहे त्यामुळे. आणि आज देखील मार्केट कालच्यासारखंच त्याच रेंजमध्ये ओपन झालं आहे, जे मागच्या वीकपासून रेंज बनत येते. कालच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं. एक वेळेस आजसाठी आपण एक ॲनालिसिस करून घेऊयात बँक निफ्टीमध्ये. हे लो आणि हाय आपण डेली फ्रेमवर मार्क करून घेतलं आणि हे 3 पॉईंटवर बँक निफ्टीने कुठे ना कुठे रेजिस्टन्स फेस करत आहे. सो 52,700 ही जी लेवल आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे. ही जर मार्केटने ब्रेक केली तर मार्केट ऑल टाईम हायच्या जवळपास जाऊ शकतं. आणि ही रेंज खूप महत्त्वाची आहे, जी 52,700 ते 51,800 आणि 52,700पासूनच मार्केट रिजेक्शन्स फेस करत आहे. सो हा खूप इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे. आणि आज एक्सपायरी आहे, तर आज आपण एक्सपेक्ट करू शकतो की कुठे ना कुठे रेजिस्टन्स टेस्ट करेल. आणि या रेजिस्टन्सच्या वर जर मार्केटने सस्टेन केलं तर मार्केट एक चांगली रॅली करू शकतं, बिकॉज खूप वेळपासून इथे बायर्स इंटरेस्टेड आहेत. ही एक ट्रेड लाईन येते आपल्याला खालच्या साईडला सपोर्ट म्हणून. आणि इथून मार्केट ट्रेड लाईनमधून जर बाउन्स होऊन खाली गेलं तर आपण एक सेलिंग साईडला आपण खालच्या सपोर्टपर्यंत प्लॅनिंग करू शकतो. एक वेळेस निफ्टीचं आपण बघून घेऊयात, सो दॅट आपल्याला एक जनरल आयडिया येऊन जाईल डेली टाईम फ्रेमवर. डेलीमध्ये इथे हा एक सपोर्ट आहे. अँड जे 24,500 लेवल जे आहे खूप महत्त्वाचे आहे. आणि हे मार्केट झिगझॅग मुवमेंटमध्येच एक रॅली करत आहे की रिटेस्ट करून परत एक ग्रीन कॅन्डल बनवतं आहे. आणि हे कुठे ना कुठे जे आहे 24,500 460 ही एक इम्पॉर्टंट सपोर्टचं काम करू शकतं आजच्यासाठी. बट कालचं जे लो आहे ते ब्रेक करणं गरजेचं आहे त्यासाठी सगळ्यात पहिले. सो जनरली आपण बँक निफ्टीमध्येच स्कॅल्पिंग करणार आहे. बट निफ्टी जर बँक निफ्टीला सपोर्ट करत असेल तर बँक निफ्टीमध्ये आपण एक कॉन्फिडंट वेमध्ये ट्रेड प्लेस करू शकतो. हा एक सपोर्ट आहे निफ्टीमध्ये. ओके, एंजल वनमध्ये आपण ट्रेड करणार आहे, स्कॅल्पिंग करणार आहे. सो एंजल वन आपण ओपन करून घेतलं. कालचं जर आपण बघितलं तर आत्तापर्यंत तर आपण ट्रेड नाही प्लेस केला आहे. बट कालचं जे प्रॉफिट होतं त्यानुसार आपलं जे कॅपिटल आहे 21,231 रुपीज झालं आहे आता. आणि हा एक 5 मिनिटच्या कॅन्डलवर हा एक सपोर्ट झोन आहे. आणि काल जसं मार्केट झिगझॅग मुवमेंट करत होतं एक रेंजमध्ये, आणि ज्या पद्धतीने बायर्सचे स्टॉप लॉस मार्केटने हंट केले होते एका कॅन्डलमध्ये, त्याच पद्धतीने सेम वेमध्ये आज देखील मार्केट कन्सॉलिडेट करत आहे. आणि आज देखील आणि कन्सॉलिडेशन नंतर जसं मार्केटनी बायर्सच्या स्टॉप लॉस हंट करण्यासाठी कॅन्डल बनवली होती त्याच पद्धतीने आज देखील बनवली. बट आज थोडी वीक कमी आहे त्याची. सो आपण एक बाईंग साईडला प्लॅनिंग करू शकतो. बट या ट्रेड लाईनच्या वरती जर मार्केटने 5 मिनिटची कॅन्डल सस्टेन केली तर आपल्याला एक कॉन्फिडंट स्टॉप लॉस पण भेटेल आणि आपण एक कॉन्फिडंट वेमध्ये करू शकतो. मग सध्या तर वेट करूयात आपण एक कॉलचं आणि पुटचं ॲट द मनीचं प्रीमियम ओपन करून घेतलं आहे 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर. त्यामध्ये आपण EMI ॲड करून घेऊयात 9 EMI. आणि VWAP जे व्हॅल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईस आहे ते देखील आपण ॲड करून घेतलं. कलर चेंज करून घेऊयात जेणेकरून विजिबिलिटी चांगली होऊन जाईल त्याची. ओके, ठीक आहे. ओके, थोडं होल्ड करूयात आपण. आता कन्सॉलिडेट होतं आहे मार्केट त्याच रेंजमध्ये. जर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन झालं तर आपण एक छोटासा ट्रेड प्लॅन करूयात स्कॅल्पिंगमध्ये. ओके, इथे मार्केट ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न करत आहे.
सपोर्ट झोनवर मार्केटने चांगली कॅन्डल बनवली, बट सपोर्टवरून मार्केट रिजेक्शन घेतं आहे. एक वेळेस आपण ॲट द मनीचं कॉल आणि पुटचं प्रीमियम लावून घेऊयात. ओके, मार्केट रिजेक्शन तर फेस करतं आहे. ओके, इथे ब्रेकडाऊन केला आहे मार्केटने आणि पुटच्या प्रीमियममध्ये आपण एक एंट्री बनवण्याचा प्रयत्न करू. बट प्रीमियम एक ओव्हर प्राईस झाले आहे. ठीक आहे, आपण लिमिट ऑर्डर तर लावली आहे, बट ओव्हर प्राईस झाली. इतक्यावरती जर आपण ट्रेड घेतला तर स्टॉप लॉस मोठा होऊन जाईल आपला. ठीक आहे, वेट करूया थोडंसं, बिकॉज खालून एक सपोर्ट आहे तर तिथून रिजेक्शन घेऊ शकतं मार्केट. ठीक आहे, आपण एक बघूया तिथे छोटासा स्टॉप लॉसने 5 ते 10 पॉईंटच्या स्टॉप लॉसने, बिकॉज इथे रिजेक्शन तर घेत आहे मार्केट, बट जी पहिली कॅन्डल आहे ती 5 मिनटाची खूप चांगली बनवली आहे मार्केटने, आणि रिजेक्शन जर घेतलं तर आपलं एक स्टॉप लॉस इथे हिट झाला आहे. 10 पॉईंटचा स्टॉप लॉस आपला हिट झाला आहे. आपली क्वांटिटी जास्त होती, सो त्यामुळे आपलं इथं 1147 रुपयाचा लॉस झाला आहे फर्स्ट ट्रेडमध्ये. ओके, इथे आपण एक वेळेस ऑर्डर बुक चेक करून घेऊयात. हां, इथे ओके 126वर आपली बाईंग 133वर आपली बाईंग होती, 126वर आपली सेलिंग होती, म्हणजे 9 पॉईंटचा आपण स्टॉप लॉस घेतला आणि क्वांटिटी आपल्या 10 होत्या, त्यामुळे आपलं 1147 रुपयाचा लॉस इथे शो करत आहे. ठीक आहे, ओके. आता टाईम झाला आहे 1:46 आणि इथे आपल्याला बाईंग साईडला एक चांगली ग्रीन कॅन्डल बनवली आहे ऑप्शन्समध्ये, सो इथे आपण एक ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके, इथे आपलं वायफाय डिस्कनेक्ट झाल्यामुळे आपली जे रेकॉर्डिंग होती ती कुठे ना कुठे बंद होती. याच्यामध्ये आपल्याला एक छोटंसं प्रॉफिट आपण बुक केलं आहे. आपण डिस्कनेक्ट झालो होतं, सो मोबाईलनेच मी ऑर्डर एक्झिट केली आहे, ज्यामध्ये आपलं जे लॉस आहे आता 487 रुपये राहिला आहे. अँड नेक्स्ट ट्रेड घेईल तेव्हा मी तुम्हाला अपडेट करतो. आता सध्या तर परत एक कन्सॉलिडेशन झोनमध्ये मार्केट आलं आहे. ट्रेडचा प्रीमियम डीके होतं आहे आणि ओके सपोर्ट ट्रेड लाईन तर ब्रेक केली आहे पुढच्या प्रीमियमने, आणि कॉलच्या प्रीमियममध्ये आपण एक वेळेस एंट्री प्लॅन करूयात. रेजिस्टन्सवर आपण जर कॉलमध्ये एंट्री प्लॅन केली तर आपले रिस्की ट्रेड असू शकतो, बट आपण याच्यामध्ये जे आपलं 10 पॉईंटचा स्टॉप लॉस प्लॅन करणार आहे. ओके, जर इथून मार्केट रिव्हर्स झालं तर ट्रॅप मार्केट राहील आणि याच रेंजमध्ये कन्सॉलिडेशन करेल मग, बिकॉज आज एक्सपायरी असल्या कारणाने मार्केट सेलर्स दोन्ही साईडने मार्केटला कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न करतील, कारण त्यांना टाईम डिके होईल आणि त्यांना प्रीमियम भेटेल. ओके, इथे देखील स्टॉप लॉस आपला हिट झाला आहे. इथे 3 ते 4 पॉईंटचा स्टॉप लॉस होता, बट क्वांटिटी 20 होती, सो त्यामुळे आपल्याला इथे 1855 रुपयाचा लॉस दाखवत आहे. ओके, आपला 3 ट्रेड इथे झालं आहे. आता लास्ट ट्रेड आपण एक प्लॅन करूयात, जर चांगली एंट्री वगैरे आपल्याला भेटली तर. ठीक आहे, ते तुम्ही बघू शकता 51 रुपयाची आपली बाईंग होती आणि 46 रुपयाचे आपला सेलिंग प्राईस आहे, म्हणजे 4 पॉईंटचा आपला इथे स्टॉप लॉस हिट झाला आहे. ओके, बघूयात आपण. ओके, इथे एक चांगल्या पद्धतीने ट्रेड लाईन ब्रेक केली आहे. ओके, आपण इथे एक लिमिट ऑर्डर लावली आहे, बट शो नाही करत आहे, रिफ्रेश करून घेऊया. ठीक आहे, इथे ऑर्डर एक्झिक्यूट झाली आहे आपली 40वर झाली आहे, आय थिंक 40 रुपयावर. ओके, इथे आपण जास्त लॉस नाही घेणार आहे, हार्डली 2 ते 3 पॉईंट्सचा. ओके, ट्रेलिंग स्टॉप लॉस करून घेऊयात आपण. ठीक आहे, इथे मॅन्युअली एक्झिट करून घेऊयात आपण. एक्झिट झाली आहे की नाही झाली आहे पोझिशन. ओके, एक्झिट झाली आहे आय गेस. ठीक आहे, एक ऑर्डर बुकमध्ये नाही, एक्झिट नाही झाली. ठीक आहे, आपण मॅन्युअली एक्झिट करून घेऊयात. तो वेट, इथे 1000 रुपयाचा प्रॉफिट दाखवत आहे. अरे, बट आपण 547 रुपयेच बुक करू शकलो त्यामधून. वोलाटाईल मार्केट जास्त आहे आणि इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्याने मग 547 रुपये बुक केलं,
काही अडचण नाही. 4 आपले ट्रेड झालेत आणि आपण ब्रोकरेज वगैरे जाऊन नियर अबाउट कॉस्ट टू कॉस्टच आहे. 200-300 रुपये आपण प्रॉफिट असू शकतो. ठीक आहे, आपण उद्या तर हॉलिडे आहे, परवा आता प्लॅनिंग करूयात. आणि कसा वाटला व्हिडिओ हा कळवा आणि लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.